नमस्कार मैत्रिणींनो, आपले सर्वांचे माझ्या या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत एक अतिशय पारंपरिक गावरान आणि चवदार अशी रेसिपी, ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी। इथं मी ओल्या तुरीचे दाणे अशा पद्धतीने सोलून घेतलेले आहेत। आता हे दाणे आपल्याला आमटीसाठी कच्चे न वापरता मी तव्यावर थोडे 2 ते 3 मिनिट हे दाणे परतून घेणार आहेत। थोडे तेल टाकून आपल्याला हे दाणे तव्यावर परतून घ्यायचे आहेत। दाणे हे तव्यावर थोडे भाजून घेतल्यामुळे आपली आमटी ही खाण्यासाठी फार चविष्ट लागते। अशा पद्धतीने सर्व दाणे इथं मी 2 ते 3 मिनिटं तव्यावर परतून घेतले आहेत। आता आपल्याला हे दाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। हे दाणे आपल्याला अगदी बारीक न करता जाडसर वाटायचे आहेत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे वाटण अशा पद्धतीनेच काढून घ्यायचं आहे। आता यामधलं अर्धं वाटण आपल्याला एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि अर्धं वाटण हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये तसंच ठेवायचं आहे। आता आपल्याला या भांड्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। 4 ते 5 हिरव्या मिरच्या, लसूण तसेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि यांचं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने इथं मी हे वाटण करून घेतलं आहे। आता आपल्याला कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये मोहरी, जिरे टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण काढून घेतलेलं वाटण तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये हे वाटण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे। 1 चमचा धने पावडर टाकून घ्यायचा आहे। 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। मसाल्याला तेल सुटू लागल्यानंतर त्यामध्ये आपण जे दाणे हे एका प्लेटमध्ये काढून ठेवले होते ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे। हे दाणे मसाल्यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। या आमटीमध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे। आमटी आपल्याला कितपत पातळ ठेवायची आहे यानुसार आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे। आमटी ही जसजशी शिजत जाते तसतशी ती घट्ट होत जाते। त्यामुळे आपल्याला जर सुरुवातीला ती पातळ देखील वाटत असली तरी नंतर आमटी ही आपली घट्ट बनते। हिवाळ्यात मिळणाऱ्या ताज्या तुरीच्या दाण्यांपासून बनणारी ही आमटी खूपच पौष्टिक, हलकी आणि भात किंवा भाकरीसोबत खूपच छान लागते। वरतून आपल्याला थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने घरगुती मसाल्यातूनच बनवलेली आहे, जी नवशिक्यांनाही सहज जमेल। अशा पद्धतीने आपली तुरीची दाण्यांची आमटी इथं बनवून आपली तयार झाली आहे। आपण बघू शकता आपली आमटी ही थोडी घट्टसर झाली आहे। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपल्या ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी इथं बनवून तयार झाली आहे। ही भाजी किंवा आमटी गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत खूप छान लागते। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि एकदा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि अशाच सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।